परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इंडेक्स नंबर आपलं चालू आहे बीकॉम 4 सेमला। 4 सेम मध्ये स्टॅटिस्टिकला इंडेक्स नंबर, यामध्ये तुम्हाला इंडेक्स नंबर मध्ये फिशर्स मेथड, कोणती मेथड दिलेली आहे? फिशर्स मेथड। आता फिशर्स मेथड मध्ये फाइंड आउट द इंडेक्स नंबर ऑफ फिशर्स मेथड एकदम सोपी पद्धत मध्ये बघा। अगर P1 Q1 आणि P0 Q0 हे एक्झाम्पल फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे। हे एक्झाम्पल, या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला आता आपल्याला त्यांनी हे असं या पद्धतीने आपल्याला दिलेलं असेल तर सर कोणत्या पद्धतीने सोडायचं, तर एकदम सोपी पद्धत आहे। काय करायचं, एक्झाम्पलला पहिले सरळ याच्यामध्ये लिहून घ्यायचं। P1 लिहायचं, त्याला 5 8 2 आणि 10। त्याच बाजूला लिहायचं आहे तुम्हाला Q1 15 5 12 आणि 6। बघा P1 आणि Q1 म्हणजे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये P1 Q1 आहे। काय आहे तुम्हाला? P1 Q1। मग अशा वेळेस काय करायचं आहे? आन्सर एक सोपी पद्धत, कॅल्क्युलेशन्स ऑफ IN। बघा आता सुरुवातीला एकदम सोपी मध्ये फक्त या दोघांचं काय करायचं तुम्हाला? मल्टिप्लिकेशन काय करायचं? सिग्मा इथं नाही दाखवायचा, खाली दाखवायचा आहे P1 आणि Q1। 15 5 यांचं करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन। 75 8 5 चा 40, 12 2 चा 24, 10 6 चा 60। आता तुम्हाला यांची करायची ऍडिशनल 9 है ना। 17 19। सिग्मा याला नाव द्यायचं 199 आला, त्याला नाव द्यायचं P1 Q1। झालं, संपलं। फक्त 4 मार्कला येणार। किती मार्काला येणार आहे ते? 4 मार्कला। बघा एकदम सोप्या पद्धत मध्ये। त्यानंतर सुद्धा आता आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी P0 पहिले लिहून घ्या उभ्यामध्ये 2 4 7 आणि 5। त्यानंतर तुम्हाला Q0 20 4 10 आणि 5। बघा P0 Q0 सुद्धा फॉर्म्युल्यामध्ये आहे ना। तर यांचा सुद्धा काय करायचं आपल्याला? कॅल्क्युलेशन्स ऑफ इंडेक्स नंबर। मग फक्त तुम्हाला P0 आणि Q0 तर यांचा मल्टिप्लाय 22 चा किती होतो? 40, 4 4 चा 16 आहे ना, 10 7 चा 70, 5 5 चा 25, 5 प्लस 6 करायचा। यांची ऍडिशनल 11, कॅरी द्यायचा 7 प्लस 3 10, 4 15 आहे ना। 7 आणि 3 10 14। त्यानंतर यांना नाव द्यायचं सिग्मा P0 आणि Q0। बघा सिग्मा P0 आणि Q0 निघाला। या पद्धतीने अगर तुम्हाला फिशर्स मेथड मध्ये गणित आलेलं असेल तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये सोडवायचं आहे। अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या। ओके विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया आता।